नमस्कार, मी समीक्षा देशमुख। टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। एक नजर स्पीड न्यूजवर। राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, बीड, धाराशिव जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। अमोल मिटकरीमुळे मी निवडून आलो, अमोल मिटकरी माझे गुरु आहेत, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षांच्या आमदारांना निधी मिळत नाही, खासदार संजय राऊत यांची राज्य सरकारवर टीका। 1 रुपया पीक विम्याचं सोंग करण्याचं काम राज्य सरकारनं केलं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। अजित पवार उद्या धाराशिव आणि बीड दौरा करण्याची शक्यता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तातडीची कायमस्वरूपी मदत करा, माजी कृषी मंत्री शरद पवार यांची मागणी। दिवाळीत पुणेकरांचा होणार डबल डेकरने प्रवास, पीएमपीएलच्या ताफ्यात 10 बस दाखल। आंदेकर टोळीवर संघटितरित्या खंडणी उकळण्याप्रकरणी गुन्हा दाखल, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटलांचंच नाव, वनमंत्री गणेश नाईक यांचा निर्वाळा, मात्र उद्घाटन 30 सप्टेंबरला होणार नसल्याची माहिती। मुंबई जिल्हा नियोजन समिती बैठक आज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार आदित्य ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता। उत्तर प्रदेशात जातीच्या नावावर सभा, मोर्चे व आंदोलनांना बंदी, राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते, योगी सरकारचं मत, भाजपचे मित्रपक्ष मात्र नाराज। जीएसटी घटल्यानंतर मारुतीच्या गाड्यांना विक्रमी मागणी, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 30,000 गाड्यांची डिलिव्हरी तर 80,000 नव्या गाड्यांची नोंद। 13 वर्षांचा अफगाणी मुलगा विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून काबूलहून थेट दिल्लीला पोहोचला, हा धक्कादायक प्रकार तपासणी दरम्यान उघडकीस। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम, आदि शक्ती तू जयोस्तुते।